अशा प्रकारे आमचे सर्व असे भटुरे बनवून तयार झालेले आहेत आणि हे बघा असे सगळे टम्म असे फुगलेले आहेत। साजूक तूप आमचं गरम झालेलं आहे, त्याच्यावर आता आम्ही तडका देऊया। नमस्कार मित्रांनो, वेलकम टू सावन ब्लॉग्स 1394। आणि प्रत्येक शहरात एक अशी वेगवेगळ्या पदार्थांची अशी खासियत असते। तशीच दिल्लीला चांदनी चौकात छोले भटुरे फेमस आहेत आणि ते छोले भटुरे काय आम्ही इथून गोव्यावरून जाऊन काय तिथे खाऊ शकत नाही सध्या तरी, म्हणून विदाउट फ्लाइट आणि विदाउट तिकीट आम्ही घरच्या घरीच असे छोले भटुरे बनवूया। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बघा, छोले भटुरे बनवण्यासाठी छोले घेतलेले आहेत पाव किलो म्हणजे 250 ग्रॅम। ते रात्रभर मी असे पाण्यात सोक करून ठेवलेले आणि आता डबल झालेले आहेत, ते फुलून आलेले आहेत बघा भिजून ते। आणि आता ते आम्ही एका मडकीत घालूया। मडकीत आम्ही असं पाणी घालूया। छोल्याच्या वर, छोले म्हणजेच काबुली चणे, त्याच्यावर असं 2 इंच पाणी यायला पाहिजे एवढं आम्ही असं पाणी घालूया। आणि ते मऊसूत शिजण्यासाठी आम्ही त्याच्यात अर्धा चमचा बेकिंग सोडा घालूया। चवीनुसार मीठ घालूया। आणि एक सुती कपडा असा घेऊया आणि त्याच्यावर 2 अशी तमालपत्र घालूया। दालचिनीचा तुकडा एक घालूया। 2 काळी मसाला वेलची घालूया। 4 लवंग घालूया आणि 8-10 अशी मिरी घालूया। आणि कलर येण्यासाठी 2 चमचे अशी चहा पावडर घालूया। त्याची अशी आम्ही पोटली बांधूया। बघा, अशी टाईट अशी पोटली बांधूया आणि ती अशी मध्ये घालूया। आणि आता आम्ही 45 मिनिटांसाठी हे उकडत ठेवूया। आता आमचे छोले उकडेपर्यंत आम्ही भटुऱ्यांचं असं पीठ मळून घेऊया। त्याच्यासाठी हे बघा 2 वाटी मैदा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी रवा बारीक घेतलेला आहे आणि तो अगोदरच मी 1 तास असा भिजून ठेवलेला आहे। हा बघा, तो त्याच्यात टाकणार मी। हे बघा, पाणी थोडं असलं तरी ते असं काढून टाकायचं आणि फक्त रवा असा घालायचा आतमध्ये। आणि 1 चमचा पिठी साखर घेतलेली आहे, त्याच्यात अर्धा चमचा असा बेकिंग सोडा घालूया। चवीनुसार मीठ घालूया। 2 चमचे अंदाजे तेल घालूया। आणि आता व्यवस्थित असं हाताने मळून घेऊया आणि त्याच्यात थोडं थोडं दही घालूया। पीठ आमचं असं मळून झालेलं आहे मऊसूत। हे बघा, त्याच्यावर आता आम्ही तेल घालूया। पुन्हा असं 5 मिनिटं असं मळून घेऊया। पीठ आमचं मळून झालेलं आहे आणि आता त्याच्या पिठाखाली असं थोडं तेल घालूया आणि त्याच्यावर असं पीठ हे ठेवूया। आणि आता पिठावर एक सुती कपडा असा ओला करून त्याच्यावर 1 तासांसाठी असं झाकून ठेवूया। छोल्यांसाठी ऑथेंटिक असा मसाला बनवायचा आहे ना, तो कसा बनवतात ते मी तुम्हाला दाखवते। त्याच्यासाठी मी 1 चमचा जिरं घेतलेला आहे, 2 चमचे धणे घेतलेले आहेत, 6-7 सुक्या तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 चमचा मिरी घेतलेली आहे
4 मसाला वेलची घेतलेली आहे, दालचिनीचा 1 तुकडा घेतलेला आहे, जायफळाचा 1 तुकडा घेतलेला आहे, चक्री फूल 1 घेतलेला आहे, हिरव्या 2 वेलच्या घेतलेल्या आहे, जावित्री घेतलेली आहे, 1 चमचा ओवा घेतलेला आहे, 5-6 लवंग घेतलेली आहे, तमालपत्राची 2 पानं अशी मोडून घेतलेली आहेत आणि मेथी घेतलेली आहे 1 चमचा. चुलीवर एक तवा ठेवूया, त्याच्यावर आम्ही पहिल्यांदा असे धणे घालूया. त्याच्यात मसाला वेलची घालूया, बाकीचे सगळे खडे मसाले असे घालूया. एक मिनिट असं परतून घेऊ. त्याच्यात उरलेले सगळे मसाले असे आम्ही 2 मिनिटं असे परतून घेऊ. मसाले आमचे व्यवस्थित असे खरपूस ड्राय रोस्ट झालेले आहेत, ते आता आम्ही उतरून घेऊया, थंड व्हायला ठेवूया. मसाले सगळे थंड झालेले आहेत, ते आम्ही एका मिक्सरच्या भांड्यात असं घालून त्याची पावडर करून मसाला करून आणूया. आमचे 40 मिनिटं झालेले आहेत. आता हे बघा आमचे मऊसूद असे छोले उकडलेले आहेत. आता आम्ही त्याच्यात ती पोटली घातलेली नाही, ती अशी काढून घेऊया. छोले असे गाळून घेऊया. मिक्सर मध्ये मसाला पण व्यवस्थित असा बारीक करून घेतलेला आहे. आता चुलीवर आम्ही एक लोखंडी अशी कढई ठेवूया. त्याच्यात आम्ही साजूक तूप घालूया असं 2 चमचे. त्याच्यात अर्धा चमचा हिंग घालूया. त्याच्यात हे छोले ओतूया. त्याच्यात तो बनवलेला मसाला घालूया. व्यवस्थित अशी परतून घेऊया. चुलीची फ्लेम अशी स्लो ठेवूया. त्याच्यात ते काढून ठेवलेलं थोडं थोडं असं पाणी घालूया. अशी ढवळून घेऊया. पुन्हा त्याच्यात थोडं पाणी ओतूया. त्याच्यात अर्धा चमचा आमचूर घालूया पावडर. पुन्हा असं ढवळून घेऊया. असं पाणी थोडं थोडं घालून असं 20 मिनिटं ढवळत राहूया. त्याच्यात अर्धा चमचा हळद घालूया आणि अर्धा चमचा लाल तिखट घालूया. पहिल्यांदा थोडे मीठ घातलेलं, आता जरासं पुन्हा मीठ घालूया. मिनिटं झालेली आहेत. आता आमचे छोले तयार झाले. आता आम्ही त्याच्यावर असं आल्याचे असे लांब असे तुकडे करून ठेवलेले आहेत, ते असे पसरून घालूया आणि मिरचीचे तुकडे असे घालूया. आणि वर अशी थोडी कसुरी मेथी घालूया.
सॉस पॅन मध्ये आम्ही 2 चमचे असं साजूक तूप घेतलेलं आहे तडका देण्यासाठी. आता आम्ही ते गरम करूया. साजूक तूप आमचं गरम झालेलं आहे, त्याच्यावर आता आम्ही तडका देऊया. आता आम्ही उतरून ठेवूया असे छोले. 1 तास झालेला आहे. आता पीठ बघूया आमचं कसं झालेलं आहे. पीठ आमचं व्यवस्थित असं झालेलं आहे. त्याचे आम्ही गोळे बनवूया. वर एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यात आम्ही तेल घालूया. सगळे गोळे बनवून झालेले आहेत. त्या सुती कपड्यात असे झाकून ठेवूया. एक गोळा असा घ्यायचा आणि त्यांना थोडं असं तेल लावायचं आणि लाटणीला पण असं तेल लावायचं आणि असे लाटायचे. भटुरा आमचा व्यवस्थित असा लाटून झालेला आहे आणि बाजूच्या कडाना असं बोटाने जरा प्रेस करायचं. जाड जाड कडा झालेल्या आहेत त्या. आणि आता तेल पण इकडे तापलेलं आहे. त्याच्यात आम्ही हा भटुरा असा सोडूया. थोडं थोडं असं तेल टाकायचं वर. पुन्हा दुसऱ्या बाजूने असं परतून घ्यायचं. आलटून पलटून असा परतायचा आणि सोनेरी रंग येईपर्यंत असा फ्राय करून घ्यायचा. हा बघा आमचा भटुरा असा टम्म फुगलेला आहे आणि असा सोनेरी रंग येईपर्यंत आम्ही असा तो फ्राय करून घेऊया. अजून जरा असा सोनेरी रंग यायला पाहिजे. आता आम्ही तो काढून घेऊया. अशा प्रकारे आम्ही दुसरा पण असा लाटून घेऊया भटुरा. अशा प्रकारे सर्व असे भटुरे आम्ही बनवून घेऊया. आणि आता दुसरा पण असा आम्ही कढईत घालूया. दुसरा पण आमचा भटुरा असा टम्म फुगलेला आहे आणि तो पण आम्ही असा सोनेरी रंग येईपर्यंत असा फ्राय करून घेऊया. अशा पद्धतीने आम्ही सगळे असे भटुरे असे फ्राय करून घेऊया. हा पण दुसरा पण झालेला आहे बघा. अशा प्रकारे आमचे सर्व असे भटुरे बनवून तयार झालेले आहेत आणि हे बघा असे सगळे टम्म असे फुगलेले आहेत. हे बघा छोले भटुरे मी केलेले आहेत आणि त्याच्याबरोबर सॅलड पण केलेला आहे बघा. कांदा आहे आणि मसाला लावलेला आहे आणि त्याच्याबरोबर गाजर घेतलेला आहे आणि गार्निशिंग केलेलं आहे बघा. वर याचे आल्याचे असे लांब लचक असे तुकडे घातलेले आहेत, मिरची घातलेली आहे आणि ओली कोथिंबीर घातलेली आहे. आणि झाले ना चांदी चौकात मिळतात तसे दिल्लीचे छोले भटुरे. मग काय याच्यात एकदम असं सोपं आहे, काय मोठं असं अवघड नाही. हे बघा भटुरे पण छान झालेले आहे, टम्म फुगलेले आहे, मऊसूत झालेले आहे. आणि हे बघा आतमध्ये बघा कसे झालेले आहेत. हे बघा हे बघा एकदम असे क्रिस्पी पण झालेले आहे. आणि आता मी तुम्हाला ते खाऊन दाखवते. असा घ्यायचा भटुरा आणि त्याच्यात असे छोले घालायचे आणि त्याच्यावर असा कांदा टाकायचा. या खायला. एकदमच छान झालेले आहेत आणि त्याच्याबरोबर गाजर पण हा बघा खाऊन दाखवते. आणि हे भटुरे असतात ना ते मी ऑथेंटिक पद्धतीने केलेले आहेत.
असे दिल्लीला भेटतात तसे, आणि त्याच्यात वेगवेगळे अशा व्हरायटीज करून वेगवेगळे भटुरे बनवतात. पण हा भटुरा केलेला आहे तो एकदम असा ऑथेंटिक आहे. आणि असेच तुम्ही घरी बनवा, तुम्ही खा, मुलांना द्या. आणि आता पुन्हा एकदा खाऊन तुम्हाला दाखवते. एकदमच छान झालेले आहे छोले भटुरे. आणि आजची आमची छोले भटुऱ्यांची रेसिपी कशी तुम्हाला वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशीच एक आम्ही नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येऊ. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.